गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमानन्दिवल्लभम्। ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुमचे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे श्री गुरु तुमचे चरण दोन्ही। महायोग पीठे तटे मध्यम वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरायूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा भ्रुकुटीधरा कारुण्यसिन्धु भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी तुझवीण शंभो मज कोण तारी।
नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय टाळी वाजवा हर हर बोले नमः शिवाय गणेश भाऊ आवाज व्यवस्थित करावं हर हर बोले ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय
शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले 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 नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय अखिल गुणनिधान करुणा वरुणालय वैष्णवातील वैष्णव महान वैष्णव भगवत भक्त श्रेष्ठ भक्त सर्व भक्तातील श्रेष्ठ भक्त मारुतीरायाच्या दरबारामध्ये पावन दरबारामध्ये ही कथा उत्तम अशा प्रकारे पवित्र वातावरणामध्ये या ठिकाणी चालू आहे. बघा बघा थोडा आवाज कमी ठेवा बघा तिथे. आणि चालू असताना आज गेले 6 दिवस झालेत. आजचा 6वा दिवस आहे. 6 दिवसापासून तुम्ही आम्ही भोलेनाथाच्या चरित्रामध्ये तल्लीन होऊन गेलेलो आहोत. भाव विभोर होऊन गेलेलो आहोत. त्या भगवान भोलेनाथाच्या भजनामध्ये आम्ही तुम्ही आपण सर्वजण न्हावून निघालेलो आहोत. सूतजी शौनकादिकांना प्रश्न करताना उत्तर देताना सांगतायत, शौनकादिक सांगतायत आमच्या उद्धाराचा मार्ग सांगा. त्यावेळी शौनकादिकांना उत्तर देत असताना सूतजी सांगतायत तुम्हाला जर काठी द्यावा लागेल तुमच्याकडे. तुम्हाला काठी दिल्यावर तर मग आता बसलेले म्हणते नको बसायला चला आपल्या घरी. तुम्ही ना एकदाच काय असेल ते करून घ्या जा बरं. रोज निदान 10-15 मिनिटं तुमच्या करताच घालावं लागत तुम्हाला. शौनकादिक चला इकडे लक्ष द्या. जाऊ द्या कशा बसा बसा जाऊ द्या. ज्याला यायचं ते इकडून येईल पलीकडून. आता काही हालचूल करू नका. डोळे काय झाकू नका. आजचा आणि उद्या दिवस आपल्या हातात आहे. शौनकादिकांच्या प्रश्नावरती सूतजी उत्तर देत आहेत तुमचा उद्धार करून घ्यायचा आहे ना. 84 लक्ष योनीतील जीवांचा उद्धार करून घ्यायचा आहे ना. तर 84 लक्ष जीवातील त्या योनीतील जीवांचा उद्धार जर करायचा असेल तर त्यानं कथा श्रवण केली पाहिजे. ही कथा जीवनाची व्यथा दूर करणारी आहे. आजपर्यंत तुम्ही आम्ही भगवान भोलेनाथांच्या चरित्राबद्दल खूप ऐकलेलं आहे. कालपर्यंत तुम्ही आम्ही स्वामी कार्तिकेय
आणि गणपती बाप्पांच्या जन्माबद्दल कथा ऐकल्या. सगळेच्या सगळे जे राक्षस होते त्या सगळ्या राक्षसांचा वध त्या ठिकाणी केला. बऱ्याच काही लीला गणपती बाप्पाने आणि कार्तिक स्वामींनी केल्या. आता लहान लेकराच्या लीला तुम्हाला माहिती आहेत कशा असतात कशा नाही. भरपूर अशा प्रकारच्या लीला केल्या आणि त्या लीलांमधून मैया पार्वती माता आणि प्रभू भोलेनाथांना समाधानी त्या ठिकाणी केले. त्या दोघांकडे पाहिल्यानंतर पार्वती मातेला आणि भगवान शंकराला समाधान वाटायचं. काय आमच्या पोटी गुणवान शीलवान धैर्यवान मुलं जन्माला आली. अशी मुलं जन्माला घालावी की जेणेकरून अशा मुलांवरती संस्कार असे करावे की जेणेकरून गावात जर ते पोरग चाललं बाबा तर त्या पोराकडे बोट करून म्हणले पाहिजे कोणाचं आहे रे ते, अमुक अमुक. अरे काय त्याचं वळण आहे रे, बघ म्हातारा माणूस पाहिलं की ते लगेच येतंय पाया पडतंय. वयस्कर त्याच्यापेक्षा वयानं मोठ्या माणसाकडे ते किती आदरानं बोलतंय. त्याच्या तोंडामध्ये किती गोडवा आहे, त्याच्या बोलण्यामध्ये किती गोडवा आहे. काय त्याच्या आई वडिलांना संस्कार केले असतील त्याच्यावरती, त्याला काय ऐकायला घातलं असं ऐकायला. शिव महापुराणातल्या गोष्टी सांगितल्या गणपती बाप्पाच्या कार्तिकेयाच्या, की श्रीमद भागवतातल्या कृष्णावरती बलरामावरती केलेल्या संस्काराच्या गोष्टी सांगितल्या, की रामायणामधल्या सांगितल्या 4 भावंडावरती केलेले संस्कार. प्रभू श्रीराम वनवासात गेले. वनवासात गेल्यानंतर प्रभू श्रीरामांच्या गादीवरती बसायचं होतं कोणाला, भरताला. तरी भरत गादीवरती बसला नाही. नाही म्हणला माझ्या रामाला येईपर्यंत ही गादी कोणाचीच होणार नाही. ही गादी कोणाची असेल, माझ्या रामाची असेल. एवढं बंधुप्रेम होत. त्या प्रभू श्रीरामांच्या पादुका त्या भरतजींनी डोक्यावरती घेतल्या आणि दररोज प्रभू श्रीरामांची ती वाट पाहत. मला सांगायचा मुद्दा हाय, एवढे संस्कार चांगले करावेत की लोकांनी म्हटलं पाहिजे अरे बघ त्यांचा मुलगा आहे अमुक अमुक, कर्जुले आहे, फोपसे आहे, अजून जगताप आहे, अजून कोलते आहे, लाटे आहे. बघ बघा त्यांची मुलं पहा काय संस्कारी आहेत. आदर करतात सगळ्यांचा, थोरा मोठ्यांशी प्रेमानं वागतात. नाहीतर तो मुलगा सतत त्याच्या तोंडामध्ये ते मावा गुटखा काय पुडी काय गायछाप काय, त्यानं माणूस पाहिला का पिचकारी मारावा. काय चाललंय तो, तुला तर अक्कलच नाही बुवा. मोठ्या माणसासंग बोलतोय, मोठ्या माणसाला म्हणतोय तुला अक्कल, याची अक्कल कुठं काय चरायला गेलती. संस्कार आहे तसे प्रभू भोलेनाथ आणि पार्वती माता यांनी आपल्या मुलांवरती संस्कार केले. संस्कार क्षम मुलं बनवली. जगाचं कल्याण कशात होईल, जगाचं कल्याण कशानं होईल, जगतातील मृत्यू लोकातील या जीवांचा उद्धार कशाने होईल याच्याकडे जास्त लक्ष दिलं. ती मुलं लहानाची मोठी होऊ लागली. गणपती बाप्पा कार्तिकेय लग्नाच्या वयात आली आणि लग्नाच्या वयात आल्यानंतर एक दिवस पार्वती माता आणि भगवान शिवशंकर अशी एकांतात बसलेले होते. आणि एकांतात बसलेले असताना माता पार्वतीनं प्रश्न केला. म्हणले प्रभू
आता माझ्या हाताला भेगा पडायला लागल्या, माझ्या हातानं भांडे घासणं होत नाही, माझ्याकडनं भाकरी थापणं होत नाही, माझ्याकडनं धुणं धुतल्या जात नाही, माझ्याकडनं झाडलोट केल्या जात नाही. पार्वती माता भगवान शंकराला सांगताय, आता आपल्याला निदान बसून खायचे दिवस आहेत, तर आता आपण काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे? ते म्हटले दोघांचे दोनाचे चार हात करून टाक. आताची पार्वती म्हटली असते ना, माझ्या हाताला भेगा पडल्या भांडे घासू घासू, त्या घासणी माझ्या हातानं कपडे धुतल्या जात नाही, कपड्यावरचा मळ निघाल्या जात नाही, हातात जीवच राहिला नाही ब्रशने घासता. आता ते निघालंय मला मशीन, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. मशीन निघाल्यामुळे एकदा मशीन मध्ये कोंबली आपलं, त्याच्यामध्ये निरमा वगैरे टाकला, साबण वगैरे टाकली, पॅक केलं का झाकण लावला का भुर्र आले बाहेर का लगेच घातले वाळायला. आता हाताला काही काम राहिले नाही काय. पण त्यावेळेस पार्वती मातेनं म्हटल्याबरोबर पार्वती मातेने सांगितलं, म्हणले पहा ना प्रभू, आपली मुलं किती लवकर वयात आली, आता निदान आपण आपल्या मुलांची लग्न केली पाहिजे. भगवान शंकराने सांगितलं, म्हटले काय हरकत नाही माझी, बघू आपण. नारदजींना आवाज दिला, म्हटले नारदजी, ओ नारदजी. असा आवाज दिल्याबरोबर नारदजी तिथं नारायण नारायण बोला ना. भगवान शंकराचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन नारदजींनी ब्रह्मदेवाला, आता एक लक्ष देऊन ऐका, ही कथा कोणाकोणात चालू आहे तुम्ही ऐकलेलं आहे ना. पहिलं ब्रह्मदेव नारदजी, दुसरे सूतजी शौनकादिकजी, आणि तिसरे तुम्ही मी. नारदजी ब्रह्माजीला प्रश्न करताय, ओ ब्रह्मदेवा. नारद उवाच, गणेशस्य श्रुतात सम्यक् जनिरनुत्तमा, चरित्रमपि दिव्यं वै सुपराक्रमभूषितं, ततः किम भवतात तत्वं वद सुरेश्वर, शिवा शिव यशस्फीतं महानंद प्रदायकम्. म्हटले देवा, आतापर्यंत आम्ही त्यांच्या जन्माचं आख्यान ऐकलं, पण आता त्यांच्या पराक्रमाने दिव्यत्व चरित्र असं आम्ही ऐकलंय. फक्त आता एक आम्हाला जाणून घ्यायचं, भगवान शंकराला आणि पार्वतीला आनंद देणारी कोणती गोष्ट घडली, ती गोष्ट आम्हाला सांगा. आता आनंद, आई वडिलाला आनंद कोणत्या गोष्टीत होतो? आपल्या मुलानं चोरी केली म्हणजे आई वडिलाला आनंद होतो, बरोबर. आपल्या मुलानं एखाद्या थोड्या मोठ्या माणसाला शिवी दिली म्हणजे आई वडिलाला आनंद होतो. काका, आपल्या मुलानं लोका देखत आपल्या बापाला थापड मारली म्हणजे आई वडिलाला आनंद होतो. आपल्या मुलानं लोका देखत आईला घाण शिवीगाळ केली म्हणजे आई वडिलाला आनंद होतो. होतो कशानं होतो आनंद? आनंद एकाच गोष्टीनं होतो. अरे माझा मुलगा लोकात जातोय, पण लोकात जात असताना लोकात बाहेर राहतोय, 8-8, 10-10 दिवस, महिना घरी येत नाही, पण त्यानं आपले संस्कार विसरला नाही. बाहेर जरी राहत असला तरी गोवा मावा गुटखा तंबाखू खात नाही, सिगरेट पित नाही, दारू पित नाही, वाईट व्यसन कोणतंच नाही.
भरपूर मित्र आहेत त्याला, पण त्याला वाईट वळण लागलं नाही। यात त्या आई वडिलाला आनंद आहे। दुसरा कशात आनंद आहे? त्या पोरानं तिकडच पळून जाऊन लग्न केलं, तिकडचे तिकडच लग्न केलं, तिकडच पोरगी बघितली, शाळेतच तिकडच्या तिकडं सगळं झालं, सगळं झाल्यानंतर तिकडच लग्न केलं, यांना कळवलं नाही। त्याच्यात आनंद आहे का? बाबा तुम्ही सांगाल त्या मुलाशी मी लग्न करेन, हे मुलीचे संस्कार। आणि बाबा तुम्ही काळी जरी पाहिली, डांबरावानी जरी पाहिली, फेगड्या दाताची जरी पाहिली, वाकड्या दाताची जरी पाहिली, बुटकी का होईना पाहिली, माझ्यापेक्षा ठेंगणी का होईना पाहिली, तरी मी तिच्याशी लग्न करेन तुमच्या पसंतीवर। मग आई वडिलाला आनंद होतो। तसं नारद महर्षी ब्रह्मदेवाला विचारताय, या ठिकाणी आता आम्हाला ती गोष्ट सांगा ज्या गोष्टीमुळे भगवान शंकराला आणि पार्वती माताला आनंद झाला। नाही तर तुम्हाला एक सांगू का, आई वडिलाला दुखवलं म्हणजे तो मुलगा शहाणा झाला अशातला भाग। माय पित्याला दुखवून जीवन होईल अर्थ शून्य रे, माय पित्याला दुखवून जीवन होईल अर्थ शून्य रे, माय पित्याच्या सेवेसारखं नाही जगती पुण्य रे, माय पित्याच्या सेवेसारखं नाही जगती पुण्य रे, सेवेसारख नाही जगती पुण्य रे, माय पित्याच्या सेवेसारख नाही जगती पुण्य रे, माय पित्याच्या सेवेसारख नाही जगती पुण्य रे, माय पित्याच्या सेवेसारखी नाही जगती पुण्य रे। हो, माय पित्याला दुखवून जीवन होईल अर्थ शून्य रे, माय पित्याच्या सेवेसारख नाही जगती पुण्य रे। आम्हास आम्ही पण सांगायचं, आई माझी मायेचा सागर, आम्ही पण सांगायचं, बाप कष्टाचा काबडी ऊस मळ्यात तुडतोया, भाकर पुराणा ठेवून कांड ऊसाच चकतोया। आणि आम्हीच घरी जायचं कीर्तन संपूर्ण, आम्हीच आमच्या आई बापाला बोलायचं, आम्हीच आमच्या आई बापाला शिवी द्यायची, आम्हीच आमच्या आई बापाला कंबरड्यात लाद घालून घराच्या बाहेर काढायचं। काय त्या ज्ञानाचा उपयोग आहे? लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण। काय त्या ब्रह्मज्ञानाचा फायदा आहे? सांगणाऱ्याचा उपयोग नाही आणि ऐकणाऱ्याचा उपयोग नाही, दोघालाही फायदा आहे का त्या गोष्टी? भगवान शंकर आणि पार्वती माता या दोघांचाही विचार झाला, म्हटले आपले मुलं किती हुशार आहे, आपले मुलं आपल्या आज्ञेच्या बाहेर नाही, आपले मुलं अजूनपर्यंत आपल्याला म्हणणार बाबा आता आम्ही वयात आलो, फार ढवळे व्हायची वेळ आली, कधी करता, असं आपली मुलं आपल्याला म्हणणार। काय हुशार आहेत आपली मुलं, काय संस्कारिक आहेत आपली मुलं। आता तुम्ही तर तपश्चर्याला जाता, हजार हजार वर्ष तपश्चर्या करता, तुमचा आणि त्यांचा कधी बातचीत होत नाही, तरी सुद्धा ते तुमचा किती आदर करतात, तरी सुद्धा ते तुमचं किती ऐकतात। तेव्हा नारद महर्षींचा हा प्रश्न ब्रह्मदेवाने ऐकला,
की त्या भगवान शंकराला आणि पार्वती मातेला कशाने आनंद झाला ते सांगायचंय. तर ब्रह्मदेव त्यांना सांगतात, साधुं पुष्टं मुनिश्रेष्ठ भवता करुणात्मना श्रूयतां दत्तकर्णं हि वक्षेऽहं ऋषि सत्तम शिवा शिवश्च विपेन्द्र द्वयोश्च श्रुतयोः परम दर्शम दर्शम च तल्लीलां महत्प्रेम समावहत. म्हटले ऐका, षण्मुखे च गणेशे च पित्रोस्तदधिकं सदा स्नेहो व्यवर्धत महान शुक्ल पक्षे यथा शशी. काय सांगितलं म्हणले ब्रह्मदेवाने, ऐका, षण्मुखे च गणेशे च. षण्मुख म्हणजे कोण? 6 मुखांचा. कोण? काल कथा ऐकली. 6 मुखाचा कोण? कार्तिक स्वामी. षण्मुखे च गणेशे च पित्रोस्तदधिकं सदा स्नेहो व्यवर्धत म्हणजे स्नेहानं वागतायत. पित्रो म्हणजे वडिलांसो, सदा म्हणजे सतत, महान शुक्ल पक्षे यथा शशी. असे जे गणपती आणि षण्मुख म्हणजे कार्तिकेय आहेत, असे हे दोघ जण, या दोघांना या ज्या वेळेला भगवान शंकर आणि पार्वती माता एकांतात बसले, त्यावेळेला या दोघांबद्दल विचार करत असताना पार्वती माता काय सांगते भगवान शंकराला? शिवा शिवा उचतुः विवाह योग्यो संजातौ सुताविति चतावुभौ विवाहश्च कथं कार्य पुत्रयोर्वयोः शुभम् षण्मुखश्च प्रियतमो गणेशश्च तथैव च इतिं चिंता समुद्विग्नौ लीलांदौ बभूवतुः. पार्वती मातेनं सांगितलं, विवाह योग्यो संजात. आपली मुलं विवाह योग्य झाली आहे, त्यांच्या विवाहाचा विचार करा. विवाहश्च कथम कार्य पुत्रयोरुभयो शुभम. म्हटले ऐका, जरी त्यांच्या विवाहाचा प्रश्न असेल तरी पण मला आणि तुम्हाला कार्तिकेय तेवढा प्रिय आहे आणि गणपती सुद्धा तेवढाच प्रिय आहे. नाही तर असं नाहीये मोठा आईला आवडतो आणि धाकला बापाला आवडतो, असं नाही. किंवा धाकला आईला आवडतो आणि मोठा बापाला आवडतो, असं नाही. दोघही सारखेच आहे, दोघही एकदम आवडतात, दोघांवरती सारखं प्रेम आहे. लग्न कोणाचं अगोदर करायचं? आपल्यात लग्न अगोदर कोणाचं करते? थोरल्याचं करते का मोठ्याचं करते? काका, आपल्यात लग्न थोरल्याचं आधी करते का मोठ्याचं? आता एका ठिकाणी कीर्तनाला गेल्यानंतर तिथे अशी लहान मुलं होती. मी लय दाद्या इकडे, तू थोरला का मोठा? ते मी थोरला. म्हणलं मग मोठा कोणी? पण तो थोरला मोठा एकच, धाकला लहान एकच. पार्वती मातेनं विचारलं, म्हणले देवा, आपल्याला मोठ्याचं लग्न आधी करायचंय का लहान्याचं आधी करायचंय ते सांगा. भगवान शंकर म्हणले, आपल्यात लग्न कोणाचं अगोदर करते? आता मी तुम्हाला विचारतो, आपल्यात लग्न अगोदर कोणाचं करते? लहान्याचं करते का मोठ्याचं करते? मोठ्याचं करते. लहान्याचं केलं लोक म्हणते ना, अरे लहान्यानं काहीतरी गोळ घातले दिसतो, असं आहे ना. तसं पार्वती माता म्हटल्या, ए ओ देवा, आपण लग्न कोणाचं आधी करायचं? भगवान शंकर म्हणले, त्यात काही एवढं, मोठ्याचं आधी करू. पण पार्वती माता म्हणले, मोठ्याचं आधी करायचं म्हणतात, दोघही एकाच वयाचे.
मोठ्याचा प्रश्न नाही, लहान्याचा प्रश्न नाही. मग आपण त्यांनाच विचारू. अहम च परिनिष्यामि ह्यहम चैव पुनः पुनः परस्परं च नित्यं वै विवादे तत्परा उभो. म्हणले आपल्याला याच्यात काही कळणार नाही. परस्परं च नित्यं वै विवादे तत्परा उभो. दोघांचं परस्पर जे आहे ना ते दोघच जाणू पडते. दोघातच ठरून द्या. काटा छापा, ज्याला काटा येईल त्याला काटा तर त्याचं लगान, छापा येईल तर छाप्यावाल्याचा लगान. हो म्हणजे काय होत. ब्रह्मदेवाने सांगितलं नारदा, तयोरेवं वच श्रुत्वा शरजन्मा महाबलः जगाम मंदिरात तूर्णम पृथिवी क्रमणाय वै गणनाथश्च तत्रैव संस्थितो बुद्धिसत्तमः सुबुद्ध्या संविचारेति चित्तैव पुनः पुनः. भगवान ब्रह्मदेवानी सांगितलं, म्हणजे हे नारदजी ऐका, कार्तिक स्वामींचा आधी करायचं करणं, गणपतीचा आधी करायचं. कार्तिक स्वामींचा आधी करायचं म्हणतात, पण गणपतीची आधी पूजा केली, गणपतीच्या आधी करतात पूजा. गणाध्यक्षम, आधी गणांचा अध्यक्ष गणपतीची पूजा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अगोदर गणपतीची पूजा करतात, मग अगोदर कार्तिकाचं का लग्न करतात. नाही म्हणे कार्तिक स्वामी या विश्वाचे चालक, विश्वाचा पालक, विश्वाचा करता धरता त्या भगवान विष्णू जवळ बसले, म्हणून त्याचा अगोदर करायचं. कारण त्याला जगताचं अध्यक्षपद दिलं होतं, म्हणून त्याचा अगोदर करायचं. नाही म्हणले आता तसं नाही करायचं, आता पहिलं त्याला विचारायचं, कार्तिकाला विचारू आणि गणपतीला विचारू. शिवा शिवा उचतुः, म्हणजे शिवा शिवा उचतुः म्हणजे भगवान शंकराची पत्नी पार्वती. पार्वती सांगू लागली, प्रक्रामेत भवान सम्यक पृथिवींच सकाननाम कुमारो गतवांस्तत्रत्वं गच्छ पूर आव्रज. सांगितलं म्हणले, अरे पोरांनो इकडे या. दोन्ही मुलं बोलून घेतली. दोन्ही मुलांनी आई वडिलाला नमस्कार केला. नमस्कार करून आई वडिलांच्या समोर हात जोडून उभे राहिले. आणि हात जोडून उभे राहिल्यानंतर पार्वती मातेनं सांगितलं, म्हणले ऐका पोरावो, जो कोणी पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करून येईल. कुणाची कथा ध्यान देऊन ऐकत आहे ना. कसं आहे, पोटभर जेवलं का कथेत ध्यान लागत, ध्यान लागत, ध्यान. ध्यान लागत, ध्यान ध्यान ध्यान. पोटभर जेवल्यावर बरोबर ना का, म्हणून ध्यान देऊन ऐका, चित्त देऊन ऐका. डोळे का झाकेनात पण झोपू नका. गणपती बाप्पाला कार्तिक स्वामीला दोघांनी जवळ बोलवलं. दोघही जवळ आले, पाया पडले, नमस्कार केला, हात जोडले. हात जोडून विचारलं, बोला आमच्यासाठी काय काम काढलं, आम्हाला ते कार्य सांगा, आम्ही ते कार्य सिद्धीला नेऊ. म्हटले तुमच्यासाठी कार्य स्पेशल आहे, तुम्हाला विवाह करायचा का. दोघं तयार झाले, पण कोणाचा आधी करायचा. गणपती बाप्पा म्हणले मी आधी करणार. कार्तिक स्वामी म्हणले गप, मी आधी करणार. दोघातच चुकलं. ए पोरांनो थांबा थांबा. गणपती म्हणले, इकडं ब्रह्मदेव सांगू लागले, इत्येवं वचनं श्रुत्वा पितृर्गणपतिर्द्रुतं उवाच नियतस्तत्र वचनं क्रोध संयुतः. दोघा जणात भांडण लागलं. वचनं क्रोध संयुतः, दोघा जणात भांडण काय लागलं. नाही नाही, कार्तिक स्वामी म्हणले मी अगोदर करणार. नाही नाही, गणपती बाप्पा म्हणले मी अगोदर करणार. दोघात लग्नासाठी भांडण.
त्या ठिकाणी गणपती बाप्पा म्हणू लागले, ऐका, भो मातर भो पितर धर्म रूपो प्राज्ञो युवामतो धर्मतः श्रूयतां सम्यक वचनम मम सत्तमौ मया तु पृथिवीं का क्रांता सप्तवारं पुनः पुनः एवं कथं रवाते वै पुनश्च पितरा विहार. गणपती बाप्पाने सांगितलं गोरे महाराज, ते म्हणले ऐका ना, मी अगोदर लग्न करणार. नाही नाही, कार्तिक स्वामी म्हणले मी अगोदर लग्न करणार. दोघांचं भांडण थांबवलं शंकरांनी. पार्वती मातेला विचारलं, आता तूच बघ, तू तर म्हणत होती तुझे मुलं, आपले मुलं लय संस्कारी आहेत, आपले मुलं लय ऐकत आहेत. काय ऐकते म्हणले, आपला तर विचारच आहे ना, दोघातच दुखलंय, मी आधी लग्न करीन, मी आधी लग्न करीन. असे कोणते संस्कार आहेत म्हणजे. नाही नाही म्हणे, ऐका ना, तुम्ही आवाज तर देऊन पहा त्यांना. म्हणले चालन, आवाज द्यायचा. ए बोला, हो भांडण करू नका, 2 मिनिटं आमच्याकडनं. म्हणले काय आहे बाबा, बोला. भगवान शंकरांनी सांगितलं, पार्वती सांग त्यांना काय काम सांगायचं. पार्वतीने सांगितलं, म्हणले ऐक गणपती बाप्पा, कार्तिकेय, तुम्ही एक काम करायचं, पृथ्वीची प्रदक्षिणा जो कोणी अगोदर घालून येईल त्याच लग्न अगोदर. आता पृथ्वीची प्रदक्षिणा घालायची, नर्मदा परिक्रमा नाही, पृथ्वी परिक्रमा. पृथ्वी, बापरे. गणपती बाप्पा म्हणले पृथ्वी प्रदक्षिणा. हो. कार्तिक स्वामीने आवाज दिला, शिट्टी मारली. शिट्टी मारल्याबरोबर तिथं मोर हजर. बर, मोर हजर झाल्याबरोबर कार्तिक स्वामी लगे मोरावर बसले. मोरावर बसून लगेच पंख, लगेच हवात विमान उड्डाण केलं विमानाने. आणि विमानाने उड्डाण केल्याबरोबर कार्तिक स्वामी गेले परिक्रमा करायला. मागचा पुढचा काहीच विचार केला नाही. इकडे गणपती बाप्पाचा विचार चालू, आपलं वाहन गेलं कुठं, कोणाचे पोते कुरतडी. ए मुशका चल. मुशक आला. मुशक आल्यानंतर त्या मुशकावरती गणपती बाप्पा बसले. बसल्यानंतर त्या मुशकाला आदेश करायचा होता, ए मुशका चल, आपल्याला प्रदक्षिणा करायची पृथ्वीची. पण पृथ्वीची प्रदक्षिणा करायची, ते मुशकाचे पाय राहते का. एकटा आपण असा बड्या बाबा, आपलं वजन काय 70-80 किलो, ते उंदराला जपनच का. उंदीर 10 किलोमीटर जायच्या आत. त्याच्यापेक्षा म्हणले, ए दादा बस, होय बाजूला. उंदराला बाजूला करून दिलं. म्हणले कार्तिक स्वामी प्रदक्षिणा करून येतील. कार्तिक स्वामीच्या 10 प्रदक्षिणा होत्या, तोपर्यंत आपली एक होती का नाही देऊ जाणे. काय करायचं, मनात विचार केला. आणि मनात विचार केल्यानंतर गणपती बाप्पा म्हणू लागले, मी ना आता एक काम करतो. घरात गेले, घरात जाऊन आसन आणलं. आसन आणून ते आसन असं खाली टाकलं. खाली टाकल्यानंतर भगवान शंकराकडे, पार्वती मातेकडे आले आणि म्हणू लागले, आई बाबा, मी सांगतो तेवढं ऐका. मला आणि कार्तिक स्वामींना तुम्ही प्रदक्षिणा करायची, परिक्रमा करायची सांगितली ना, मी करतो म्हटले प्रदक्षिणा, पण एक माझं काम तुम्हाला करावं लागेल. अरे गणपती, तो बाबा जाऊन ये, तू तसाच राहशील. हा हा, नाही म्हणे, माझं एवढं काम करा, एवढं तुम्ही जर माझं काम केलं तर मी धन्य झालो म्हणे. वा म्हटले गणपती बाप्पा, काय काम आहे भाऊ आता. भगवान शंकर उठले, त्रिशूळ घेतलं. त्रिशूळ घेऊन पार्वती माता सोबत घेतल्या. सोबत घेऊन त्या आसनावरती जाऊन बसले. आसनावरती जाऊन बसल्यानंतर भगवान शंकराला, पार्वती मातेला, गणपती बाप्पांना असे ताट पुढं केलं. आणि ताट पुढं करून त्या गणपती बाप्पाने सांगितलं, म्हणले आई बाबा, या ताटामध्ये पाय ठेवा. भगवान शंकर म्हणले, गणपती बाप्पाच्या डोक्यात नेमकं काय खेळतय. बरं ठीक आहे, पाय ठेवले त्या ताटामध्ये. गणपती बाप्पानं गंगेचं पाणी आणलं. गंगेचं पाणी आणून गणपती बाप्पानं यथोचित आई वडिलांचे चरण स्पर्श करून पाय धुतले.
पाय धुवून झाले, त्याच्यावरती कुंकुम हळदीचा तिलक दिला, अक्षदा टाकल्या, फुलं वाहिली आणि नमस्कार केला दोघांच्या चरणावरती. ओम नमस्कारम करोति. नमस्कार केला आणि नमस्कार करून त्या ठिकाणी गणपती बाप्पांनी आई वडिलाला प्रदक्षिणा मारली. त्याच्या पुण्यानं ही गणना, त्याच्या पुण्यानं ही गणना. तुका म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्यानं ही गणना. चुकून तुका म्हणे झालं, पण बाबांनी नामा म्हणे सांगितलं. याच्याकरता वृद्ध वयस्कर माणसं जवळ असली पाहिजे. खरं पाहिलं तर मला वयस्करच मित्र आहेत सगळे, तरुण एकही नाही. आहेत थोडेफार तरुण, पण कामापुरते. बाबांनी सांगितलं नामा म्हणे प्रदक्षिणा आणि त्याच्या पुण्याना ही गणना. भगवान प्रभू महादेवाला पार्वती मातेला गणपती बाप्पाने प्रदक्षिणा मारली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. प्रदक्षिणा मारून झाली. पुन्हा एकदा पाय पडले. पाय पडल्यानंतर भगवान शंकरांनी आणि पार्वती मातेने विचारलं, म्हणले ए गणपती, अरे तुला प्रदक्षिणा पृथ्वीची करायची सांगितली, तू आमची करतो. गणपती बाप्पांनी सांगितलं, तुम्हीच तर म्हणले माया बाप केवळ काशी आणि त्याने न जावे तीर्थाशी. तुम्हीच सांगायचं माय बाप केवळ काशी, माय बापच काशी आहे, माय बापच अयोध्या आहेत, माय बापच तीर्थ आहेत, आणि मग मला कशाला पृथ्वीची प्रदक्षिणा करायला पाठवता? मी केली म्हणले पृथ्वीची प्रदक्षिणा, एकदा नाही 7 वेळा पृथ्वीची प्रदक्षिणा केली, 7 वेळा. म्हणजे आपण आपल्या आई वडिलांची एकदाच जर प्रदक्षिणा केली तर किती वेळा पृथ्वीची प्रदक्षिणा केल्याचं पुण्य मिळतं? माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज त्यांनी सांगितलं, सकळ तीर्थाची ये धुरे, जिये का माता पितरे, तया येण्याची कीर शरीरे लोण कीजे. सकळ तीर्थाची ये धुरे, सगळ्या तीर्थातील श्रेष्ठ तीर्थ आपले आई वडील आणि आपल्या आई वडिलाच्या चरणाचं तीर्थ आहे, दुसरं तिसरं काय नाही. गणपती बाप्पांनी सांगितलं, म्हणले ओ देवा, ओ पप्पा, ए मम्मी, ऐक, मी एकदाच तुमची प्रदक्षिणा केली. ओ तात, ओ मात, तात म्हणजे पिता, मात म्हणजे आई, ते नाही समजायचं संस्कृत, म्हणून पप्पा आणि मम्मी. एक आई वडिलाची प्रदक्षिणा केली तर किती प्रदक्षिणा पृथ्वीच्या प्रदक्षिणा केल्याचं पुण्य मिळालं? 7 प्रदक्षिणा पृथ्वीच्या प्रदक्षिणा केल्याचं पुण्य मिळालं एका प्रदक्षिणेत आई वडिलांनी. मग गणपती बाप्पा म्हणू लागले, कदा क्रांता त्वया पुत्र पृथ्वी समोहत्तरा, सप्तदीपा समुद्रांता महद्भिर्गहनैर्युता. कदा क्रांता त्वया पुत्र पृथ्वी सुमहत्तरा, सप्तद्वीपा म्हणजे 7 द्वीप, समुद्रांता समुद्र, महद्भिर्गहनैर्युता, एवढं सगळं काय 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 सांगितलं मी आता? सप्तद्वीप आणि समुद्र 7, 7 समुद्र अपार म्हणतो ना आपण.
तसं 7 समुद्रापार इथं सप्तद्वीप आणि सप्त समुद्र हे सगळं फिरून पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण होती. पण हे त्या सगळ्याच्या सगळं मी कुठं पाहिलं? ब्रह्मदेव नारद महर्षीला सांगू लागले, तयोरेवं वच श्रुत्वा शिवा शंकरयोर्मुने महाबुद्धी निधी पुत्रो गणेशो वाक्यमब्रवीत. ऐका म्हणले नारदजी, गणपती बाप्पा किती हुशार आहेत. गणपती बाप्पानं आई वडिलाला अचंबित केलं. ओ गणपती बाप्पा आई वडिलाला सांगतात, ओ पप्पा, ए मम्मी, अग मी 7 वेळा पृथ्वीची प्रदक्षिणा केल्याचं पुण्य तुमच्या एका प्रदक्षिणेवरती माझं झालं. आणि एक लक्षात ठेवा म्हणले, जो कोणी मुलगा आई वडिलाला घरी ठेवतो आणि स्वतः तीर्थयात्रा करतो, मी सांगितलं नाही बरं का, तिथं ग्रंथ आहे, किमान रुद्र संहितेमध्ये कुमार खंडामध्ये गणपती बाप्पाचं आणि कार्तिक स्वामींचं, महादेवाचं, शंकर पार्वतीचं, महादेव शंकर पार्वती तेच, ब्रह्मदेवाचं आणि नारद महर्षीचं, सुतांचं आणि शौनकादिकांचं जे काही वर्णन आहे ते रुद्र संहितेच्या कुमार खंडामध्ये सांगितलंय. त्या कुमार खंडामध्ये पूर्वार्ध आहे, शिव महापुराण कथेचा ग्रंथाचा पूर्वार्ध. त्या पूर्वार्धामध्ये अध्याय 19 रुद्र संहितेमध्ये कुमार खंडामध्ये पान नंबर 817 आणि त्या 817 पान नंबर वरती 36 पासून नाही, जवळजवळ 30 ते 39 पर्यंत सांगितले. 40 पर्यंत सांगितलं, जवळजवळ 40 पर्यंत प्रदक्षिणा केल्याचं पुण्य आई वडिलांच्या प्रदक्षिणेचं. गणपती बाप्पा सांगू लागले, म्हटले काय? गणेश उवाच भवतो पूजनम कृत्वा शिवा शंकरयोरहं स्वबुद्ध्या हि समुद्रं पृथ्वीं कृत परिक्रमाः इत्येवं वचनं वेदे शास्त्रे वा धर्म संचये वर्तते किं च तथर्थं तथ्यं नहि किं तथ्यमेव च पित्रोश्च पूजनं कृत्वा प्रक्रांतिं च करोति यः तस्य वै पृथिवीजन्य फलं भवति निश्चितम् अपाहाय गृहे यो वै पितरौ तीर्थमाव्रजेत् तस्य पापं तथा प्रोक्तं हनने च तयोर्यथा. आता या श्लोकाचा अर्थ सांग, ऐका. म्हटले भवतो पूजनम कृत्वा शिवा शंकरयोरहं. ऐका, मी तुमचं पूजन केलं. कुणाचं? शिवा म्हणजे पार्वती, शंकर योरहम म्हणजे शिव पार्वतीचं पूजन केलं. पूजन करून स्वबुद्ध्याही समुद्रांत पृथ्वी कृत म्हणजे मी माझ्या स्वबुद्धीला जे पटलं ते तुमच्या समोर मांडतोय. मी नाही, गणपती बाप्पा आई वडिलांना सांगताय की समुद्रांत पृथ्वी, समुद्राचा जिथं अंत होतो आणि पृथ्वीचा जिथून अंत होतो तिथपर्यंत कृत परिक्रमा, ती परिक्रमा केल्याचं पुण्य. इत्येवं वचनम वेदे, वेदशास्त्रात ते वचन आलेलं आहे. वा धर्म संचये वर्तते किंच तथ्यम नाही किं तथ्यमेव वा. हे दुसरं तिसरं मी काही सांगत नाही, हे वेदशास्त्रात आलेलं आहे. एवढंच नाही, पित्रोश्च पूजनम कृत्वा प्रक्रांतींच करोति यः तस्य वै पृथिवींजन्य. गणपती बाप्पा सांगू लागले, आई वडिलाचं पूजन केल्याचं पुण्य हे कशाचं आहे? आई वडिलाचं पूजन करून प्रदक्षिणा केली तर 7 वेळा सप्तद्वीप, 7 वेळा पृथ्वीची प्रदक्षिणा केल्याचं पुण्य मिळतं. आणि जर एखादा मुलगा आई वडिलाला घरी ठेवून एकटाच जर तीर्थयात्रेला जात असेल तर त्याच्या तीर्थयात्रेचा उपयोग नाही. मी सांगत नाही, इथं सांगितलं अपहाय गृहे यो वै. अपहाय म्हणजे आई वडील, गृहे ए वै म्हणजे त्यांना घरी ठेवायचं. पितरौ तीर्थम आव्रजेत म्हणजे पितरांना तीर्थापासून व्रजेत म्हणजे पितरांना तीर्थांपासून बाजूला ठेवायचं. आणि तस्य पापम तथा प्रोक्तम,
ते जे पाप आहे ना, कोणतं स्वतः तीर्थयात्रा करायची आणि एकट्यानं आई वडिलाला घरी ठेवायचं, त्याचं कोणतं पाप आहे? म्हटले तस्य पापम तथा प्रोक्तम हनने तयोर यथा. आई वडिलाचा खून केला, आई वडिलाची हत्या केल्याचं पातक त्याला लागत. कोणाला? जो एकटा आई वडिलाला सोडून काशीला गेला, एकटा आई वडिलाला सोडून तीर्थयात्रेला गेला ना, त्याला ते आई वडिलाची हत्या केल्याचं पातक लागत. मी सांगत नाही, इथं श्लोक आहे. म्हणून तीर्थयात्रा जर करायची असेल तर अगोदर आई वडील, माझ्यापेक्षा आता तुम्ही भरपूर ज्ञानानं वयानं मोठे, तीर्थयात्रा करायची. पण आता तात्यांनी प्रमाण दिलं माऊलीचं, सकळ तीर्थाची ये धुरी. तुला गरज नाही कुठं प्रदक्षिणा करायची, तुला गरज नाही कुठं मंदिरात जायची, तुला गरज नाही कुठं तीर्थयात्रा काशी करायची, गया करायची, पुढचे काय देवदेवता आहे, ओंकारेश्वर काय जे काय असते ते चार धाम करायची सुद्धा गरज नाही. तू फक्त तुझ्या आई वडिलाला सांभाळ. मी सांगत नाही, संत महात्मे सांगतात, माय बापे सांभाळेती सांभाळेती, माय बापे सांभाळेती सांभाळेती, लोभा कारणे पाळेती, लोभा कारणे पाळीती, लोभा कारणे पाळीती, लोभा कारणे पाळीती, तैसा नोही देवराव देवराव, तैसा नोही देवराव देवराव. माय बापे सांभाळीती, लोभा कारणे पाळी. गणपती बाप्पाने सांगितलं, म्हटले आई बाबा, जो कुणी आई वडिलाचा सांभाळ करतो ना, त्याला तीर्थयात्रा करायची गरज नाही, त्याला कुठं जायची गरज नाही, पृथ्वीची प्रदक्षिणा करायची सुद्धा गरज नाही. मी पृथ्वीच्या 7 प्रदक्षिणा केल्या, तुमची 1 प्रदक्षिणा झाली तर मला पृथ्वीच्या 7 प्रदक्षिणा केल्याचं पुण्य भेटलं. आता इथं बसलेले असो किंवा कुठं ऐकणारे असो किंवा ज्याच्या कानापर्यंत ही कथा जाती ते असो, कोणत्या मुलांना आपल्या आई वडिलाचे आतापर्यंत पाय धुतले तर आतापर्यंत दर्शन घेतलं? आहे का कोणी? आहे ना, आम्ही आहेत ना, आम्ही कधी केलं आई वडिलाचं पूजन? फक्त दिंडी घरी आली का मग आई वडिलाचं पूजन होत. का? कारण वडील इना घेतात आणि आई तुळशी घेती. खरं का खोटं? बाबा हो, कधी केलं आपण आपल्या आई वडिलाचं पूजन? नाही केलं. आपण फक्त आपण आपल्या आई वडिलाची सेवा करतो, मात्र त्या सेवेला उपयोग नाही. किती तुम्ही सेवा केली, भाकरीच घातल्या, मी माझ्या सासू सासऱ्याला ऊत आला मोकार भाकरी घातल्या म्हणे, मरेपर्यंत ते जागेवर बसून सगळं करीत होत तरी मी भाकरी घातल्या, मरुस तर भाकरी घातल्या म्या म्हाताऱ्याला. गेलं मा पुण्य कुठं? मा नाव निघाना, त्याच्या लेखतच नाव निघत, सुनाचं निघतच नाही. काय भाकरी घातली म्हणजे लय मोठी पुण्य झालं का? जिवंतपणी कधी पुसले नाही, आता कशाला म्हणतो? मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले.
क्या बात. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. आपल्याला तिकडे जायचं नाही, फक्त आपल्याला एवढा मुद्दा घ्यायचा आहे की आपण आपल्या आई वडिलांचे चरण स्पर्श करून, आपल्या आई वडिलांचे पाय धुवून, आपल्या आई वडिलांना कधी प्रदक्षिणा केली का? आपल्या आई वडिलांना आपण कधी देवदर्शनाला घेऊन गेलो का? आपण आपल्या आई वडिलांना कधी कापडाच्या दुकानात घेऊन कापड घेऊन दिले का? आईला साडी घेऊन दिली का? आपण आपल्या आई वडिलांना कधी विचारलं का तुम्हाला काय पाहिजे? आपण लहान होतो, आपण लहान असताना आपले वडील आपल्या बोटाला धरून न्यायचे, दाद्या ए पप्या, अरे तुला बुट जाईना, बुट नाही ना शाळेत जायला, चल मी घेऊन देतो बुट. स्वतः फाटकी तुटकी चप्पल घालायचं म्हातारा, पण पोराला बुट घेऊन देत होत. स्वतः फाटका बनेल घालायचा बाप, पण लेकराला चांगला बनेल घेऊन देत होता. सुटा बुटात पोराला ठेवत होता, पण आपण फाटक्या धोत्रात राहत होता. असा तो बाप. तसं भगवान शंकराला, पार्वती मातेला गणपती बाप्पा सांगू लागले, ए आई, ओ बाबा, तुम्ही माझ्यावरती जे संस्कार केलेत ना, त्या संस्कारातून उतराई होण्याकरता मला हे करू द्या. म्हणून गणपती बाप्पानं प्रदक्षिणा केली तर 7 प्रदक्षिणा केल्याचं पुण्य मिळालं. आणि प्रदक्षिणा करून झाली, आणि प्रदक्षिणा करून झाल्यानंतर गणपती बाप्पा सांगतायत, ऐका, मृत्यू लोकातल्या पोरांना सांगतायत, मृत्यू लोकातल्या आई वडिलाच्या मुलांना सांगतायत, पुत्रस्य च महत्तीर्थम पित्रोश्चरण पंकजम अन्य तीर्थं तु दुरे वै गत्वा संप्राप्यते पुनः. श्लोकाशिवाय मी बोलणार नाही. जे गणपती बाप्पानं आपल्या आई वडिलाला सांगितलंय, जे गणपती बाप्पानं या ग्रंथातून तुम्हाला आम्हाला सांगितलंय, तेच प्रतिपादन करणार. उग वाईफट गप्पा मारून मी तुमचा वेळ वाया घालवणार नाही. गणपती बाप्पाने सांगितलं, पुत्रस्य महत्तीर्थम. पुत्राचं महान तीर्थ कोणतं आहे? पित्रोश्च चरण पंकजम. पित्रोश्च म्हणजे आई वडिलाचे, चरण पंकजम म्हणजे चरण म्हणजे पाय. हे काय? अन्य तीर्थम तू दुरे वै. तुला अन्य तीर्थ बाजूला सारून दे, अन्य तीर्थाची तुला गरज नाही. गत्वा संप्राप्यते पुन्हा. तुला बाकीचे तीर्थ करायची पुन्हा 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 गरज नाही. फक्त एकच तीर्थ आहे. कोणतं? इदं सन्निहितं तीर्थम सुलभम धर्म साधनम पुत्रस्य च श्रियाश्चैव तीर्थम गेहेषु भोगमम. सगळ्यात शुभ तीर्थ सांगितलं, पुत्रस्य च श्रियाश्चैव म्हणजे मुलगा आणि मुलाची पत्नी. पुत्रस्य च श्रियाश्चैव, पुत्रासहित त्याची पत्नी, या दोघाला तीर्थ करायची गरज नाही. तीर्थम गेहेषु शोभनम. फक्त एकच तीर्थ करा गड्या. सासू सुनाला, सासू आणि सासऱ्याला सांभाळा, आई आणि वडिलाला सांभाळा. हे गणपती बाप्पा सांग. आणि म्हणून पुढे चला, गणपती बाप्पाचं वर्णन ब्रह्मदेव सांगू लागले. एवढं बोलून तौ दंपतीच विश्वेशौ पार्वती शंकरौ तदा इति श्रुत्वा वचस्तस्य विस्मयं परमं गतौ. हे तौ दंपतीच विश्वेशौ. तौ दंपती, दंपती म्हणजे पती पत्नी, विश्वेशौ म्हणजे विश्वाचा चालक करता धरता. पार्वती शंकर होता. पार्वती आणि शंकर हे दोघ जण इति श्रुत्वा वचस्तस्य, यांनी गणपती बाप्पाने जे वचन दिले, जे बोलले, वचस्तस्य, त्या बोलण्यानं विस्मयं परमं गतौ, ताबडतोब विस्मय पावले, ताबडतोब आश्चर्यचकित झाले. अरे आपलं बाळ किती हुशार झालं. आणि मग भगवान शंकराला पार्वती माता सांगू लागली, शिवा शिवा उचतुः पुत्र ते विमला बुद्धी समुत्पन्ना महात्मनः त्वयोक्तं यद्वच्चैव ततश्चैव च नान्यथा. पार्वती माता सांगू लागली, पुत्र ते विमला बुद्धी. पहा म्हणले आपल्या पुत्राची बुद्धी किती चतुर आहे. समुत्पन्ना महात्मना, महान एका महात्म्यासारखं बोलू लागले. म्हणजे आपलं किती हुशार आहे आपलं.
ठीक आहे म्हणले. भगवान शंकरांनी सांगितलं तथास्तु म्हणले. आधी तुझा विवाह मग कार्तिकेयाचं पाहू.